नमस्कार, मी राजेंद्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। महिलांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज ज्या महिलांनी या तारखेपर्यंत जर केला असेल तर त्याच महिलांना हे जे 3000 रुपयाचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे। नक्की याची संपूर्ण माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राइब बटनवरती क्लिक करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती यापुढेही तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। आता महत्त्वाची माहिती काय आहे आपण ती पाहूयात। तर इथे पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे। इथे खाली आल्यानंतर इथे पाहू शकता जी महत्त्वाची माहिती ते आपण पाहू शकता। मुंबई दिनांक 13 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे। म्हणजे जो 3000 रुपयाचा जो महिलांना हप्ता मिळणार आहे तो 17 ऑगस्ट 2024 रोजी मिळणार आहे। दिनांक 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या, लक्षात ठेवायचे, दिनांक 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे। म्हणजेच 31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केलेला त्या महिलांना त्यांच्या बँक अकाउंटशी आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेत त्यांना पैसे मिळणार आहे। ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे। आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजे जर तुमचे आत्ता सध्याला आधार कार्ड बँकेला जोडलेले नसेल तर जेव्हा जोडणार आहे तुम्ही, म्हणजे तुमचं बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक करणार, त्यानंतर तुम्हाला ह्याचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज सांगितलेले आहे। इथे खाली आल्यानंतर आता खाली पाहूयात, या योजनेत आतापर्यंत 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार झालेली आहे। या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात DBTद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी, लक्षात ठेवायचे, पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेले नाही। या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी। कोणत्याही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी। यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी। येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशा सूचना तटकरे यांनी दिल्या आहेत, ज्या तटकरे मॅडम आहेत त्यांनी दिलेले। आता इथे खाली पाहू शकता, महत्त्वाचं हे पण पॉईंट आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 31 ऑगस्टपर्यंत मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे। म्हणजे सर्वजण म्हणतात की 31 ऑगस्टपर्यंतच हे अर्ज भरण्यात येणार आहेत, परंतु असं नाही, त्यानंतरही अर्ज तुम्ही करू शकता। दिनांक 31 ऑगस्ट नंतर झालेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजे जर तुम्ही 31 ऑगस्ट नंतर जरी तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला त्याचा जो हप्ता आहे 1500 रुपयाचा किंवा मागील जे हप्ते असतील ते तुम्हाला नेक्स्ट मंथमध्ये मिळणार आहे। त्यामुळे काळजी करायची नाही। त्यामुळे तुमचा जर अर्ज अप्रूव्ह झाला असेल, मंजूर झाला असेल, तर तुम्हाला एकच काम करायचं, तुमचं जे बँक अकाउंट आहे त्या आधार कार्डसोबत लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला जो 3000 रुपयाचा हप्ता आहे तो लवकरच मिळेल। अशीच माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशीच माहिती तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।